चला मॅचला आपण सुरुवात करायची आहे आणि पुढील मॅचसाठी देखील दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. रियांश 11, ताला 11, त्यानंतर गोल्डन स्पोर्ट्स टिटवाळा त्यांच्या अगेन्स्ट झुंजार कारबोडे रत्नागिरी. म्हणजे आज पुणेशा तारे सितारे इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. मॅचला आता इथून मात्र आपण करतोय सुरुवात. मारूपवरती आता इथे मात्र ही जबाबदारी ठेवली गेली आहे. सोमनाथ असेल स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर, मॅन फ्रॉम उंबाडे, आणि त्याच्या सोबतीनं अतुलला आपण पाहतोय, वाडेघरची रन मशीन. मॅचला सुरुवात, पंचांचा ग्रीन सिग्नल, गेम ऑन. दोन्ही संघांना देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. वीस मिनिटांचा वेळ असेल तुमच्याकडे सुरुवातीच्या 4 षटकांसाठी. या गोष्टीची आपण नोंद घ्या. 20 मिनिटांमध्ये 4 षटक कंप्लीट झाले नाहीत तर मग शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक इनफिल्डमध्ये पेनल्टीच्या स्वरूपाने घ्यावा लागेल, कारण की आज वेळ वाचवणं गरजेचं राहील. महारूप ऑन दी मार्क, व्हेरी फास्ट बॉल आणि पहिल्याच बॉलवरती विकेट करण्याचा प्रयत्न झाला. मिस टायमिंग आहे, चेंडू हवेत. ओहो, इथे मात्र सोमनाथला जीवनदान दिलं गेलं. हा झेल महत्त्वाचा होता मी तर म्हणेन, कारण की आपण पाहिलं तर हवा देखील त्या दिशेने वाहते आणि लेफ्ट हँडेड बॅटरला जर तुम्ही जीवनदान दिलं तर मग येणाऱ्या षटकामध्ये तो नक्कीच चौकार षटकारांची आतिषबाजी करेल, यात मात्र शंका नाही आहे. आणि जेव्हा जेव्हा एखाद्या खेळाडूला जीवनदान मिळालं त्याने इतिहास देखील रचला. आणि सध्याच्या घडीला या मॅचमध्ये सोमनाथ आपल्या संघाचं पाठबळ वाढवेल का हे देखील पाहणं गरजेचं राहील. चांगली गोलंदाजी महारूपची राहिली होती. अशा रगरगत्या उन्हामध्ये 40+ टेम्परेचर आणि त्याच्यामध्ये हा क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. महारूप पुणेशा सज्ज होतोय. डीप मिड विकेटला फिल्डर सज्ज. हो, चांगली गोलंदाजी होतोय. ओहो, 2-2 फिल्डर. आपण चेक करा पंच अंपायर्स. शरीराला दुखापत होणार नाही या गोष्टीची आपण नोंद घ्या. पाण्याची आवश्यकता असेल तर आयोजन कमिटी आपण पाणी घेऊन जा. येस, पाणी लगेचच घेऊन जा आपण. येस, थोडं शरीराला जपून आपण केला, कारण की उष्ण देखील तितकीच आहे. जर शरीर तुमचं चांगलं राहिलं तर मग येणाऱ्या काळामध्ये अनेक स्पर्धा तुम्ही खेळू शकता. 100% एफर्ट जरूर द्या आपल्या संघासाठी, परंतु शरीराची देखील काळजी घेणं तितकेच गरजेचं राहील. एक धाव इथे मात्र अंकित होईल आणि धावसंख्या आता धावफलकावरती जाऊन पोचते 2 या आकड्यावरती. 3 धावा. येस, पहिल्या बॉलवरती 2 आल्या होत्या. आता ही चिकी सिंगल पाहायला मिळाली. गोलंदाज महारूप पुणेशा मार्गस्थ होतोय. हो, चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळाली. बॅटर्सला आता इथे मात्र शांत ठेवलं जातोय, परंतु इथे घडलंय काय? यष्टीरक्षक बीट, शॉट थर्डला बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. गोलंदाजी चांगली होते, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षकांना देखील त्यांना साथ द्यावी लागेल. हो, क्या बात आहे, कमालीचा फटका. हुक करतात आणि चेंडूला पाठवून दिलं लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ मॅक्झिमम षटकार. रिस्क आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर, दणदणीत खणखणीत चौकार.
यस एक एक रिव्ह्यू आहे दोन्ही संघांकडे. जर तुम्हाला आवश्यकता असेल तर इथे मात्र रनआउट आणि बीमरसाठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. परंतु इथे मात्र हा दमदार चौकार येतो आणि धावसंख्या आता वेगाने पुढे जात असताना जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावरती. 17 रन्स ऑन दी बोर्ड. ओ समोरच्या दिशेनं प्लेसमेंट चांगली आहे. मिड ऑफचा फिल्डर असेल परंतु एक चिक्की सिंगल धावफलकावरती जोडली जाईल आणि अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. यस पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 18 बनली गेली आहे. आता इथून मात्र येणाऱ्या सर्व संघांना चांगला खेळ देखील करावा लागेल. चांगली बॅटिंग देखील करावी लागेल. चला वेल आपण कमी खर्च करा. अति उष्णता देखील आहे त्या अनुषंगाने वेळेच्या बाबतीत आपण देखील थोडंसं सहकार्य करा. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज बाबू. यस गोलंदाजी ट्रॅकवरती आता बाबू सज्ज होतोय. बाबूवरती जबाबदारी असेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण की पहिल्या षटकामध्ये 18 बनल्या होत्या. पहिल्या चेंडूवरती सोमनाथला जीवनदान मिळालं. त्याच्यानंतर मात्र अतुल भोईरने चांगली बॅटिंग केली. चला मॅच ऑन करा. बाबू ऑन दी मार्क. हो समोरच्या दिशेने खेळले. शॉर्ट पॉईंटचा फिल्डर तिथे उपस्थित आहेत. इथे मात्र एक धाव मिळेल. एकेका धावेसाठी आता संघर्ष करावा लागतो मधाच्या आतमध्ये. खेळ चांगला राहिला सर्व संघांचा देखील. मागील मॅचमध्ये JS ग्रुपने दणदणीत विजय प्रस्थापित केला. आता या मॅचमध्ये कुठला संघ पुढे वाटचाल करेल हे देखील पाहण्यायोग्य असेल. पुढील दोन्ही संघाने देखील सज्ज राहा. बाबू पुणेशा मार्गस्थ समोर स्ट्रायक सोमनाथ आहे. सोमनाथसाठी फुल टॉस आहे आणि इनफिल्डला क्लिअर केलाय. कमालीचा लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर दणदणीत खणखणीत जीवनदान दिलं. त्याच्यानंतर हा चौकार. आता आणखी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय परंतु आता क्षेत्ररक्षक सज्ज असेल. ऑनचा फिल्डर येतोय आणि तत्पूर्वी मिळेल एकच जाव. एकाच जावेवरती समाधान मानावं लागेल. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सोमनाथ आणि त्याच्या सोबतीनं अतुल भोईरला आपण पाहतोय. चांगली बॅटिंग अतुलची देखील राहिलं आहे या इनिंगमध्ये सध्याच्या घडीला.
ओ आणखी एक आपटलेला बॉल आणि त्याच्यावरती इथे मात्र कमालीचा फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणखी एक दमदार 4. राहिल्या अतुलचे देखील बाबूवरती आता पलटवार पाहायला मिळाला. धावसंख्या आता धावफलकावरती 28-28 धावा धावफलकावरती. सुरुवात दमदार राहिल्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय थोडी संघांच्या वतीनं. ओहो प्रचंड वेग वेगाने बीट केलं आणि इथे मात्र हा बॉल आलाय डॉट. चला प्लेयर्सला विनंती असेल आपण वरती येऊन थांबू शकता कारण की कूलरची व्यवस्था इथे आहे कारण की उष्ण देखील दाट आहे. जर आवश्यकता असेल तर आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती खेळाडूंसाठी प्रेक्षकांसाठी देखील कूलरची व्यवस्था. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 28-28 धावा धावफलकावरती. ओ फटका दमदार आहे आणि इथे मात्र डाऊन दी बॉल फिल्डर. ओहो इथे घडलंय काय मौका भी गया और छक्का भी गया. त्या अनुषंगाने चौकार पाहायला मिळाला. ओ आणखी एक दमदार फटका. आता फिल्डर चेंज झाला आणि चुकी होणार नाही अखेरीस सफलता आणि सोमनाथला आता मात्र माघारी परतावं लागेल. सोमनाथ बाद. केतन भाई आपण 1 मिनिट वर या. पुढील मॅच कशी असेल विनर असेल की जो स्लॉट आहे तशा मॅचेस होतील आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा. 12th मॅन असे पाठवा की ज्यांना नावं माहीत असतील. येस विनर अशी पुढील मॅच असेल. जे एस ग्रुप संघ आपण कुठे जाऊ नका. या मॅचचा विजयी संघ तुमच्याशी फाईट करेल कारण की शेवटचा दिवस आहे. त्या अनुषंगाने जे संघ इथे उपस्थित आहेत लगेचच त्यांच्यामध्ये आपण मॅच खेळणार आहोत. विनर अशी मॅच.
नवीन फलंदाज सनी मधाच्या आतमध्ये दाखल होतोय. मारूफ आहे का पहिली ओव्हर टाकलं. चार ओव्हर होईल का केतनभाई? ओ आणखी एक फलंदाज बाद. विकेटचं पतन. आतमध्ये आता प्रणित पाटीलला आपण पाहतोय. एका बाजूला अतुल भोईर, दुसऱ्या बाजूला प्रणित पाटील. दोघे वाडेगरचे खेळाडू आता मधाच्या आतमध्ये इन ॲक्शन पाहायला मिळतील. आता जबाबदारी असेल संघाची. थोडा सरावापासून दूर आहेत परंतु चांगली कामगिरी पाहायला मिळते. पुढील मॅच विनर असेल. त्या अनुषंगाने जे एस ग्रुप संघ आपण कुठेही जाऊ नका. इथे मात्र चांगली प्लेसमेंट पाहायला मिळाली. पुणेशा फंबलिंग पाहायला मिळाली आणि सिंगल आता डबलमध्ये कन्वर्ट केलं. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. 2 रन्स ऑन द बोर्ड अँड स्कोर बोर्ड गोज ऑन 34 रन्स ऑन दी बोर्ड. 34 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. तिसरं षटक हे प्रगती पथावर आहे. स्विंग अँड मिस, डॉट बॉल. पहिल्या गोलंदाज बाबू आपण पाहिले आणि पुणेशा देखील दुसरे बाबू आता गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. बाबू 2, क्या बात आहे. परंतु चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला बाबू देखील करतोय मधाच्या आतमध्ये. बॅक ऑफ द हँड, क्या बात आहे. परंतु आता ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. पंच जहीर खान सरांचा हा वाईट बॉलचा इशारा येतोय. चांगली गोलंदाजी, फिरकीची जादू दाखवण्याचा प्रयत्न होतोय परंतु फिरकीचं माहेरघर वाडेगर संघाला म्हटलं जातं. स्विच हिट, क्या बात आहे. आणि चेंडूला पाठवून दिलाय बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका टप्प्याला चेंडू फरार, सीमारेषा पार. 4. खेळ समाप्त झाला. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 39 धावा बनल्या गेल्यात. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला राहिली आहे. चांगला खेळ देखील राहिलाय. टीम जे एस ग्रुपचे कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे.
गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती चौथ्या षटकामध्ये. ओ फटका दमदार आहे आणि इथे मात्र चेंडूला पाठवून दिलाय फाईन लेग बॉन्डी लाईनच्या बाहेर. भव्य स्वागत पहिल्याच बॉलवरती दमदार चौकार. बॉलर्स नेम प्लीज. फहीम. यस फहीम गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. ओ चांगली गोलंदाजी आणि यास इथे मात्र विकेटचं पतन. माघारी परतावं लागेल. अतुल भोईरच्या खेळीचा अंत. अतुल बाद. मैत्रीचं नातं देखील जपण्याचं कार्य या व्यावसायिक क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता अमोल पाटीलवरती जबाबदारी आहे. समोर ॲज अ बॉलर फहीम आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 43 वरती कॉन्स्टंट आहे. अमोलने आल्याला बिगिट करण्याचा प्रयत्न केला आहे. डाऊन दी बॉल फिल्डर आणि शून्यावरती आता मात्र माघारी परतावं लागेल. फलंदाज अमोलच्या खेळीचा अंत. अमोल बाद झाले आणि आता प्रेम मधाच्या आतमध्ये येतोय. बॅक टू बॅक 2 विकेट्स फहीमच्या अकाउंटमध्ये ॲड झाले. आता विकेट सॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज फहीमला आपण पाहतोय. हॅट्रिक बॉल असेल हा फहीमचा. यापुढील मॅच विनर पहिला सामना जिंकला होता JS ग्रुप या संघानं आणि मग या मॅचचा विजयी संघ फाईट करेल JS ग्रुप या संघाच्या अगेन्स्ट. आणि इथे मात्र घडलंय काय तर इथे यष्ट्यांचा वेध घेतला आणि आता मात्र आजच्या दिवसातील ही विकेटचा टेक फहीमच्या नावावरती. फलंदाज बाद. शुभम पाटील नवीन फलंदाज. वडवलीचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळेल फहीमच्या माध्यमातून. एकच धाव इथून मात्र पाहायला मिळेल.
याआधी सोनारपाडाचा खेळाडू मधाच्या आतमध्ये होता, आता वडवलीचा खेळाडू मधाच्या आतमध्ये फाईट करेल, परंतु आता फहीम देखील चांगली गोलंदाजी करतोय. धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचती आहे 44 या आकड्यावरती. आणि या षटकातील आता मात्र हा शेवटचा बॉल शिल्लक आहे. कपडावरती का तो चिपकला कपडा त्याला नंतरची मॅच आहे ना थर्ड राऊंड त्याला अनाउन्समेंट कट बोलला आधी 4 वेळा मी फोन केला आता त्याला आली असेल तर ठीक आहे नाहीतर मग आपण अनाउन्समेंट केली ना. ऐक ना आली असेल तर ठीक आहे नाहीतर रनर हो इथे मात्र चांगली गोलंदाजी राहिली आहे. चेंडू हवेत होता आणि तत्पूर्वी मिळतील ह्या तब्बल 3 धावा. क्या बात आहे. अशा प्रचंड गरमीमध्ये हा वेगाने 3 धावा कंप्लीट झाल्या आणि 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 47 47 धावा. कॉमेंट्री बॉक्सशी आपण संपर्क करायचा आहे. रियांश 11चे कॅप्टन आणि ताला 11 टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. चला शेवटच्या षटकाला आता इथून मात्र सुरुवात होईल. अंतिम षटक आहे, शेवटचं षटक आहे. बाबू गोलंदाजी ट्रॅकवरती पुनश्च सज्ज होतोय. हो स्क्वेअर कट केलाय, चांगला फटका पाहायला मिळतोय. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर येतोय. एक जा मिळेल, एकावरती समाधान मानावं लागेल. एकेरी दुहेरी आकड्याने आता धावफलक पुढे जात असताना अठ्ठेचाळीस धावा धावफलकावरती. धावा म्हणल्या गेल्या. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हो फटका हा देखील चांगला आहे. फिल्डर इथे मात्र अडवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. टीमचे कॅप्टन्स आपण देखील रिपोर्टिंग करा. ओ फुल टॉस बॉल आहे समोरच्या दिशेनं. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय आणि चेंडूला पाठवून दिलाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 इन अ रो. दुसरा धमाकेदार चौकार. चौकारांच्या आतिषबाजी मधाच्या आतमध्ये सुरू आहे. धावसंख्या जाऊन पोहोचेल आता धावफलकावरती 56. अब तक 56 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. टीम रियांश 11चे कॅप्टन्स आपण रिपोर्टिंग करा. हो आता फ्लिक केलाय, बॉटम हँडचा चांगला वापर केला. फ्लिक ऑन दी रिस्क आणि चेंडूला पाठवून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक सलगचा हा तिसरा चौकार आणि चौकारांची हॅट्रिक. आता इथे मात्र शुभम पाटील आपल्या नावावरती करत असताना हा तिसरा चौकार. फलकावरती 60 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. शेवटचे आता इथे मात्र हे 2 बॉल शिल्लक आहे. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत.
हो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, बॅटम बॉलमध्ये संपर्क झाला नाही आहे. प्रचंड वेग होता, वेगानं बीट केलं बाबूने आणि इथे मात्र हा बॉल आलाय डॉट. 60 धाबा बनल्या गेल्यात. या आधीच्या मॅचमध्ये 54 धाबा बनल्या होत्या. दुसऱ्या मॅचमध्ये आपण आतापर्यंत 60 बनल्यात. अजून एक शेवटचा बॉल शिल्लक आहे. अंतिम बॉल या षटकातील. हो, चांगली गोलंदाजी, बॅटची लिडिंग एज आणि शेवटच्या बॉलवरती इथे मात्र शुभमला माघारी परतावं लागेल. सुरुवातीच्या 5 षटकांचा आणि या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती पहिल्या इनिंगच्या अखेरी 60 ऑन दी बोर्ड, 60 धावा धावफलकावरती आणि जिंकण्यासाठी आता 61 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आहे. आणि या 61 धावा कशा पद्धतीने चेस होतील, डिपेंड होतील, मायक्रोफोनवरती जोडले जातील. आणि 2 दिवस गुजराती, मराठी आणि हिंदी या तिन्ही भाषांमध्ये चांगलं समालोचन केलं आमचे कुमारभाई. यांना ऐकूयात या पुढील इनिंगसाठी. थँक्यू ऑल ऑफ यू. कैप्टन को विनंती है, कहते कमेंटेटर बॉक्स के पास आ जाइए. रियाज 11 के कैप्टन को विनंती है, कमेंटेटर बॉक्स में आ जाए. चलो, रियाज 11 का कैप्टन जहाँ कहीं भी हो, कमेंटर्स बॉक्स के पास आ जाए प्लीज. आ गए. चला, दोन्ही संघाचे कर्णधार येथे आलेले आहे. ताला 11 वर्सेस रियांश 11. नाणेफेकीसाठी आपण मान्यवर आमचे हेमराजभाई यांना विनंती आहे, टॉससाठी इथे यावे प्लीज. हेमराजभाई यांना विनंती आहे, इथे वरती या टॉससाठी. याच्या पुढील सगळे सामने 4 ओव्हरचे असेल, लक्षात घ्या. चला, सामन्यात लवकरात लवकर चालू करावा. पंचांना विनंती आहे, लवकरात लवकर यावा आणि बॅट्समॅन पाठवा लवकर.
61 रन्स टू विन आहे. बॉलर्स नेम कपिल. प्रथम गोलंदाजी घेऊन येत आहे कपिल. पहला ही स्विच हिट मारने की कोशिश और ये क्लीन बोल्ड. मारूफ बैक टू द डगआउट. नया बैट्समैन आए दूसरा बाबू. कपिल ने पहले ही बॉल में विकेट चटका लिए. बहुत ही बढ़िया बॉलिंग कपिल की. ईसाबुरे को पहला ही झटका. मारूफ फर्स्ट बॉल फर्स्ट विकेट. और दूसरा बॉल डॉट. काफी अच्छी बॉलिंग है यहाँ पे कपिल की. समझ में नहीं आ रही है उन्होंने. दोनों बॉल में काफी अच्छा वेरिएशन किया उन्होंने. और ये ब्लॉक हॉल में था तीसरा बॉल. लेग साइड पर ढकल दिया है. प्लेयर मौजूद है. 1 रन हो गया दूसरे की कोशिश और ये कंप्लीट. 2 रन कंप्लीट हो गए. और ये हवा में मार दिया है. प्लेयर नीचे है और ये कैच ले लिया है. दूसरा बाबू आउट. नया बैट्समैन आया हो अमर. नवीन बैट्समैन अमर अहमर. ऑफसाइड की दिशा में ढकल दिया है. 1 रन ले लिया है. स्कोर आगे बढ़ता हुआ 3 रन. और बहुत ही बढ़िया शॉट हवा में मारा है. प्लेयर नीचे मौजूद और बॉल बाउंड्री लाइन के बाहर. चौकार. पहली ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है 7 रन. न्यू बॉलर्स नेम. बॉलर नेम का है. और ये कॉटन बॉल
जबरदस्त। एमआर भाई के विकेट गिरते हुए यहाँ पे। विक्की नवीन बॉलर आणि आल्या आल्या त्याने विकेट घेतली कॉटन बॉलमध्ये, मोठी विकेट घेतली एमआरची। आणि आता आला पहिला बाबू, नवीन बॅट्समॅन बाबू पाटवन। मागच्या साईडला ढकलून दिलंय, बॉल चालतोय सीमारेषा बाहेर, चौकार। आणि हा स्विच हिट मारलाय बाबूने, जबरदस्त। आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार। बॅक टू बॅक 2 चौके मारलेत बाबूने। बॉलिंग पण खूप चांगली टाकली बाबूने आणि आता बॅटिंगचं पण प्रदर्शन जबरदस्त दाखवत आहेत बाबू। बॅक टू बॅक 2 चौकार मारले आहे। स्कोर झाला 15 रन। अजून एक मागच्या साईडला आणि इट्स अ हॅट्रिक 4। बाबू, मूर्ती लहान आणि कीर्ती महान। कॉटन बॉल, परत एकदा कॉटन बॉल आणि छोटा बाबूची पारी येथे समाप्त झालेले। अतिशय वेगवान खेळत होते, बॅक टू बॅक 3 चौके मारले होते याने। मारण्याच्या चक्करमध्ये विकेट पडली। प्लेयर शाबुद्दीन भाई, शाबुद्दीन। और ये डॉट बॉल। स्कोर हुआ है 19, 2 ओवर की समाप्ति के बाद 19 रन। नवीन बॉलर आले आहे परत कपिल, वैयक्तिक दुसरी आणि संघातली तिसरी ओव्हर घेऊन परत
आणि हा डॉट बॉल. खूप चांगली बॉलिंग येते कपिलची. त्याच्या अगोदरच्या ओव्हरमध्ये पण 2 विकेट आणि फक्त 7 रन दिले होते कपिल यांनी. लेग साईडला ढकलून दिलाय. 2 रन आणि हिट झालाय डायरेक्ट शाबुद्दीन के विकेट. 1 शॉट आहे. ओके 1 शॉट. कट मार दिया पीछे की तरफ प्लेयर मौजूद. 1 रन से समाधान. शाबुद्दीन आगे आके मारने की कोशिश परंतु मिस. प्रमोद म्हात्रे यांना विनंती आहे कृपया कमेंटेटर बॉक्सशी संपर्क करा. त्यांचं आगमन झाले आहे. अजून एक डॉट बॉल. नवीन बॉलर आले आहे प्रणित पाटील. सिंगल ले लिया है. ढकल दिया है. लेग साइड पे प्लेयर मौजूद है वहां पे. 1 रन से समाधान. दोनों बाबू गए ना. डॉट है. ये पहला भी एक है दूसरा भी एक है. चौकार.
अजून एक चौकार डीजे. नवीन बॉलर रोहित पाटील. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. प्लेयर आहे तिथे. एकच रनने समाधान मानावे लागेल. स्कोर झाला 25. और प्लेयर मौजूद है पीछे. बहुत ही बढ़िया बॉलिंग, बहुत ही बढ़िया बॉलिंग. तेज तर्रार बॉल. ये नवीन बॉलर कौन है रे? और ये हवे में मार दिया है. 6 षटकार. सार्थक 11 विन झाला आहे. चला याच्या नंतरचा सामना टॉस झालेले आहे. आपला निर्णय काय ते फटाफट सांगितलं का? थाला 11 आणि केतन भाई मोंटी भाई